बाराहाडीत पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त धर्मध्वजाचे ध्वजारोहण. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीज धामच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत बाराहाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त धर्मध्वजाचे ध्वजारोहण प्रख्यात भागवत कथाकार निरंजन भाईजी महाराज वसूरकर आळंदी देवाची यांच्या हस्ते करण्यात आले. मुखेड तालुक्यातील बाराहाडी येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीज धाम व रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती नांदेड दक्षिण यांच्या विद्यमाने चौहानवाडी रोडवरील भवानी पेट्रोल पंप शेजारी असलेल्या उमाटे पाटील यांच्या जागेत भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी रोजी प्रख्यात भागवत कथाकार निरंजन भाईजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करून पादुका दर्शन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा उपपीठ व्यवस्थापक चेतनजी गिरमे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ वैशालीताई चौहान, माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, ॲडव्होकेट मुरारजी देशपांडे, डॉक्टर बालाजी झेटकोडे, बालाजी पाटील सकनूरकर, सेवा समिती जिल्हाध्यक्ष शामभाऊ नागलगावे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थांचे उपक्रम अतिशय समाजोपयोगी आहेत. महारक्तदान शिबिर, मरणोत्तर देहदान, अँब्युलन्स सेवा, वृक्ष लागवड व जोपासना, मोफत वैद्यकीय उपचार सेवा, मोफत इंग्रजी माध्यमातून शिक्षण यांसारख्या सेवा महाराष्ट्रासह देशात अखंड चालू असल्याचे सांगितले. तसेच राजन देशपांडे यांनीही जगद्गुरू यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तेलंगणा उपपीठ व्यवस्थापक चेतन गिरमे यांनी संस्थांचे उपक्रम, सेवा, आध्यात्मिक सामाजिक सेवा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निखिल चव्हाण व बालाजी गवती यांनी केले, तर आभार साईनाथ कोटगिरे यांनी मानले. नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.